नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री यूट्यूब चॅनल. शोध विठ्ठलाचा भाग 1 आणि भाग 2 यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. आता या तिसऱ्या भागात पाहूया श्री विठ्ठल म्हणजे गौतम बुद्ध किंवा नेमिनाथ भगवान होते का. पंढरीचा विठ्ठल हा जैनांचा देव आहे असा दावा बहुधा 18व्या शतकाच्या अखेरीपर्यंत उच्चारला जात असावा असं मानायला जागा आहे. त्याला नेमिनाथ ठरवलं गेलं होतं असंही राची ढेरे सांगतात. शिवाय यातील काही अभ्यासकांच्या मते विठोबा हा देव ज्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावर विकसित होत गेला आहे त्याच्या त्या वेळच्या सांस्कृतिक छटा आजही कमी अधिक फरकाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. उदाहरणार्थ अहोबलम आंध्र प्रदेशामध्ये येथे असलेली विठ्ठल मूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. तिच्या हातात कमलनाल आहेत. मस्तकावर उंच टोपी वजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे असलेल्या विठ्ठल मूर्तीपेक्षा खूपच जुनी असल्याचे गह खरे यांचे मत आहे. कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्ळीमध्ये तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्नकेशवाच्या मंदिरात, वसरूल जिल्हा मंड्या येथील मल्लिकार्जुन मंदिरात आणि नागलपूर जिल्हा तुमकूर येथे विठ्ठल मूर्ती आहेत. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपी मध्येही विरूपाक्ष मंदिरात विठ्ठल मूर्ती आहे. अगदी कोल्हापुरातील पट्टणकोडोली मध्येही विठ्ठल बिरदेव या जोड देवतेचं मंदिर आहे. याशिवाय कृष्णरूप मानला गेलेला कटीवर हात ठेवून उभा असलेला पश्चिम बिहार मधील अहिरांचा देव बीर कुंवर म्हणजेच वीर कुमार असो वा अहिल्यानगर मधील म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर टाकळीभान येथील रुक्मिणी सहित असलेला 4 हातांचा आणि मिशांचा विठ्ठल असो, अशा वेगवेगळ्या रूपातील विठ्ठलाच्या छटा त्यांच्याबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढवताना दिसतात. विठ्ठल हा जैनांचा नेमिनाथ आहे हा दावा आता मागे पडला असला तरीही विठ्ठल हा बुद्धच असल्याचा दावा आजही अधूनमधून केला जातो. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच तो करून ठेवलेला असल्याने या दाव्याला सांस्कृतिक चर्चा विश्वात अधिक वजन प्राप्त झालं आहे. स्वतः आंबेडकरांनी या विषयावर एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती, पण तो ग्रंथ पूर्णत्वास गेला नाही. धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात त्यांचं मत संक्षिप्त स्वरूपात देण्यात आले. पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मुळात बुद्धाची मूर्ती आहे यावर मी एक प्रबंध लिहित आहे. तो पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून निर्माण झाला आहे. पुंडरीक म्हणजे कमळ व पाली भाषेत कमळाला पांडुरंग असे म्हणतात. यावरून स्पष्ट होते की पांडुरंग म्हणजे बुद्ध आहे, दुसरा कोणीही नाही. वारकरी संतांनीही विठ्ठलाकडे बुद्ध म्हणून पाहिल्याचे अनेक संदर्भ त्यांच्या अभंगातून आणि रचनामधून स्पष्ट होतात. संत जनाबाई म्हणते, होऊन या कृष्ण कंसवधी येला, आता बुद्ध झाला सखा माझा. संत एकनाथ महाराज म्हणतात, नववा बैसे थिर रूप, तया नाम बौद्ध रूप, संत तया द्वारी तिष्ठताती निरंती. पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा. पुढे आणखी एक रचनेत ते म्हणतात, बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून, पुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडिला, बया दार लाव बौद्धाई बया दार लाव. संत तुकाराम महाराज म्हणतात, बौद्ध अवतार माझ्या दृष्टा, मौन्यमुखे निष्ठा धरियली. संत नामदेव महाराज म्हणतात, गोकुळी अवतारू 16 सहस्रावरू आपण योगेश्वरू बौद्ध रूपी. थोडक्यात वारकरी परंपरेतील वेगवेगळ्या काळातील संतांनी विठ्ठलाला मौनस्थ आणि बौद्ध या विशेषणांनी वारंवार उल्लेखलेला आहे. या साऱ्याविषयी उहापोह करताना राची ढेरे यांनी काही प्रश्न उपस्थित करीत म्हटले की मराठी संतांनी वैदिक परंपरेशी आत्मीयतेचे नाते राखलेले असूनही त्यांनी अवैदिक बुद्धाशी विठ्ठलाचे नाते का जोडले. विठ्ठल आणि बुद्ध यांना एकरूप मानणे इतके असे कोणते समधर्मित्व त्यांच्या ठायी होते. बुद्धाचे पौराणिक अवतार विशेष माहीत असूनही संतांनी आपले परमाराध्य बुद्ध रूपात का अनुभवले. विठ्ठलाचे बुद्धाशी नाते जोडताना त्याच्या धर्माच्या ऱ्हासकालीन रूपाविषयी संतांनी कोणती भूमिका स्वीकारली. पुढे या सगळ्यांचंच विश्लेषण करत ते म्हणतात की आपल्या परंपरेत सहसा काही नष्ट होत नाही, केवळ भिन्न नामाने रूपाने परिवर्तन पावते. हे आपण विसरता कामा नये.
बौद्ध धर्माचा हा नवा भागवती अवतार म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातले वैचारिक पातळीवरचे एक महान युगांतर आहे असंही ते म्हणतात. 8व्या शतकात जे बहुतेक लोक बौद्ध झाले त्यांनी विठ्ठलाची बुद्ध म्हणूनच पूजा केली. मात्र बुद्धाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य विठ्ठलाच्या मूर्तीत दिसत नाही असा दावा डॉक्टर अशोक राणा करतात. दैवतांची सत्यकथा हे त्यांचं पुस्तक. विठोबा हा जर मूळचा गोपजनांचा लोकदेव असेल असा दावा बहुतांश अभ्यासक करत असतील तर मग तो बुद्ध असल्याचा दाव्यामध्ये कितपत तथ्य असू शकतं. तसंच संतांनीही त्यांचं वर्णन बौद्ध रूप स्वरूपात कसं काय केलेलं आहे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. डॉक्टर अशोक राणा म्हणाले की 13व्या शतकाच्या आधी तसेच संत शिरोमणी नामदेवांनी विठ्ठलाला कृष्णाच्या बाळरूपात पुढे आणण्याआधीचा बराच मोठा काळ बौद्धांनी त्याला बुद्ध म्हणून आळवलेला आहे असं यातून दिसून येतं. महाराष्ट्रात साधारणतः 1000 लेण्या आहेत. त्यातल्या 800 बौद्ध लेण्या आहेत. 200 लेण्या जैन, शैव, इतर पंथांच्या आहेत. मात्र त्यातल्या सगळ्यात जास्त बौद्ध लेण्या आहेत. 8व्या शतकात मध्य भारतात वज्रयान पंथ भरभराटीस होता. याच काळात बऱ्याचशा दैवतांचं बौद्ध रूपांतरण झालं आहे. तेव्हा जे बहुतेक लोक बौद्ध झाले त्यांनी विठ्ठलाची बुद्ध म्हणूनच पूजा केली. मात्र बुद्धाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य विठ्ठलाच्या मूर्तीत दिसत नाही. पुढे ते म्हणतात की याच 8व्या शतकाच्या आधी आणि आसपास जैनांनीही त्याला कृष्णाचा नेमिनाथ हे तीर्थंकर रूप देण्याचा प्रयत्न केला. नेमिनाथ हा कृष्णाचा भाऊ म्हणूनही काही ठिकाणी उल्लेख आहेत. त्यामुळे जैनांनीही विठ्ठल मंदिरात बऱ्याच देणग्या दिल्याचे उल्लेख सापडतात. त्यामुळे मधल्या बराच काळ विठोबाची पूजा ही नेमिनाथ म्हणून झालेली आहे. थोडक्यात विठ्ठलाची पूजा नेमिनाथ म्हणून झालेली असताना बुद्ध म्हणूनही झालेली आहे. नंतरच्या काळात त्याला कृष्णाचा अवतार म्हणूनही स्वीकारलं गेले. त्यानंतरच्या काळात वैदिकीकरणानंतर वारकरी संतांनी त्याला कृष्णाचं बाळ रूप म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विठोबाचं बौद्ध रूप असणं हे संतांच्या नेणिवेत असल्याचं त्यांच्या अभंगातील वर्णनातून दिसून येतं. ते यामुळेच गेली 8 शतके किंवा त्याहून अधिक काळ हा काळाकुट्ट तरीही लोभास्वाना आणि निशस्त्र असा देव भक्तांच्या गराड्यात अकंठ बुडालेला आहे. तोच तो पांडुरंग, हरी, विठोबा, विठू, विठ्या, इठू. तर संत तुकोबांच्या अभंगातील उल्लेखाप्रमाणे हे पंढरीत असलेले एक मोठं भूत. संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे हे असे एक भूत आहे जे आल्या गेलेल्यांना अशी झडप घालतं की ती व्यक्ती त्याचीच होऊन जाते. अगदी अभ्यासकांनाही त्याची भुरळ पडली नसती तर नवलच. त्यामुळेच या विठोबाचं मूळ नक्की आहे तरी काय याचा शोध घेणं आजही अव्याहतपणे सुरू आहे. विठ्ठलाच्या मूळ रूपाविषयीच्या इतक्या साऱ्या शक्य अशक्यतांचा धुंडाळा घातल्यानंतर तरीही विठोबा नक्की आहे तरी कोण या प्रश्नाचा शोध अद्यापही थांबलेला नाही. अभ्यासकांना अद्याप विठ्ठल या नावाची व्युत्पत्ती समाधानकारकरित्या देता आलेली नाही. आजवर त्याची पाळीमुळे खणण्याचा भरपूर प्रयत्न झाला असला तरीही त्याच्या शोधासाठी अद्याप भरपूर वाव आहे. सध्या हा लोकप्रिय देव बुद्ध, जैन, शैव, वैष्णव अशा सगळ्यांचा महासमन्वय साधणारा दुवा बनला आहे. म्हणून देशाच्या कान्या कोपऱ्यातून श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, लहान थोर विविध जाती धर्माचे आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी अत्यंत ओढीने वाट तुडवत येत असतात. विठ्ठल रूपाचे दर्शन मिळो अथवा न मिळो केवळ त्याच्या नामस्मरणाने त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आणि शक्ती संचारलेली असते. त्यांची ऊर्जा आणि शक्ती त्यांना संसाररूपी तारू वाहून नेण्यासाठी सक्षम बनवते. अशा या सावळ्या लाडक्या पांडुरंगाला, विठोबाला माझा कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल शोधाचा हा प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.